हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आपण तलाठी भरतीचा जो कट ऑफ आहे त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। जर तो व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तर तो व्हिडिओ नक्की पहा। सर्व कॅटेगरीचा कट ऑफ, तलाठी भरतीचा फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे। तर बघा, आता नॉर्मलायझेशन संदर्भात एक पोस्ट आलेली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो। त्या अगोदर रिझल्ट संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे, ती तुमच्यासोबत शेअर करतो। तर बघा मित्रांनो, रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट यांनी एक पोस्ट केलेली आहे। तलाठी निवड यादी आठवडाभरात याद्यांचे काम अंतिम टप्प्यात 26 जानेवारीला नियुक्तीपत्रे मिळण्याची शक्यता आहे। तर बघा मित्रांनो, याच आठवड्यामध्ये मित्रांनो तुमचा रिझल्ट जाहीर होणार आहे तलाठी भरतीचा। त्यामुळे मित्रांनो, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील तलाठी भरतीसाठी लागणारे, त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे। ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही काढून ठेवावेत मित्रांनो। त्यानंतर या ठिकाणी बघा, महत्वाची माहिती, तलाठी निवड यादी आठवडाभरात याद्यांचे काम अंतिम टप्प्यात 26 जानेवारीला नियुक्ती पत्रे मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे मित्रांनो। आता महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशन घोटाळा म्हणा किंवा नॉर्मलायझेशन संदर्भात तलाठी भरतीच्या त्याविषयी एक स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी एक पोस्ट केलेली आहे। ती पोस्ट तुमच्यासोबत शेअर करतो। त्यांनी काय त्यांचं मत मांडलंय ते बघा। तर बघा, ही पोस्ट मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी केलेली आहे। यांचा हा टेलिग्राम चॅनल आहे। या चॅनलवरती बघा त्यांनी काय पोस्ट केली, तलाठी भरतीत नॉर्मलायझेशनद्वारे दिले गेलेले सर्वच उमेदवारांचे गुण चुकीचे आहेत। स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने नॉर्मलायझेशन बाबतचा अहवाल बनवलेला असून तो आता अंतिम टप्प्यात आहे। आमच्या अहवालानुसार राज्यातील सर्वच उमेदवारांना दिलेले नॉर्मलायझेशन गुण चुकीचे आहेत। आम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअपद्वारे आपल्या रिस्पॉन्स शीट मागितल्या होत्या। त्यात अनेक टेलिग्राम चॅनल्स आणि सर्व उमेदवारांनी सहकार्य केलं होतं, त्या सर्वांचे धन्यवाद। आता जे उमेदवार टॉपर आहेत आणि प्रामाणिकपणाची टिमगी वाजवत आहेत, त्यातील अनेकांचे गुण कमी होऊन ते निवड यादीच्या बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे। आपला मुख्य मुद्दा नॉर्मलायझेशन नव्हताच। मोठा घोटाळा झाल्याने ही भरती रद्द करण्याची मागणी आपण केली होती, पण आता नॉर्मलाइज्ड गुण चुकीचे दिले गेले असल्याचे समोर आल्याने आता लावलेली मेरिट लिस्ट अवैध असल्याचे सिद्ध झाले। या गुणांवर उमेदवारांना नियुक्ती देताच येऊ शकत नाही। महसूल विभागाला आणि अहवालाबाबतचे निवेदन देणारे असून आपल्या सर्वांसाठी सुद्धा तो अहवाल उपलब्ध करून दिला जाईल। स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी मित्रांनो अशी एक पोस्ट केलेली आहे। या पोस्ट वरती मित्रांनो तुमचं काय मत आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा मित्रांनो, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, आता रिझल्ट संदर्भात महत्वाची माहिती सांगतो। ती जी पोस्ट त्यांनी केली ती तुमच्यासोबत शेअर केली। तर बघा मित्रांनो, लवकरच मित्रांनो तुमचा तलाठी भरतीचा निकाल लावला जाईल आणि तुम्हाला मित्रांनो नियुक्ती पत्रे सुद्धा भेटून जातील, ठीक आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।